शेतकरी बांधवांनो, इथं बघू शकता हा जो आहे हा सगळा पानगवत वाढलेला आणि त्याच्या पुढं जर बघितलं हा ऊस सगळा एकदम असं विटकरी रंगाची पानं झालेली दिसतोय। आता इथून ह्या पानगवतामुळे आपल्याला तिथं जाता येत नाही म्हणून हे लांबून दाखवतोय। पूर्णपणे हा एवढं कार्यक्षेत्र हे सगळं जे आहे ते पूर्णपणे ऊस पूर्णपणे वाढ त्याची झालेली नाही आहे आणि पानं पूर्णपणे आता वाळून जात आहेत। तर हे का होतंय हे दाखवतो मी। जर बघितलं ह्याच्या बाजूलाच इथं सुद्धा बऱ्यापैकी पाणी इथं साचून राहिलेलं, त्याचं पर्क्युलेशन झालेलं। तर हा जो काही पिवळसरपणा किंवा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पानं विटकरी होण्याचं जे काही हे दिसत आहे, असा जो काही ॲपिरन्स जो काही येतोय त्याचे प्रमुख कारण मी सांगेन। जुन्या पानांवर हा ॲपिरन्स जास्त दिसतोय। आता इथं बघा, आपण बघितलं नवीन पानांवर हा जास्त नाही आहे, मात्र जुन्या पानांवर जो आहे तो इथं आहे। तर रोगांचं कॉम्प्लेक्स इथं झालेलं तुम्हाला निदर्शनास येईल। बघा इथं सुद्धा आपण बघा नवीन वाढते पानं जे आहेत वरचे, तर त्याच्यावर ते एकदम ग्रीनरी आहेत, पण नंतरचे जे काही खालचे पानं आहेत तर तिथं मात्र हा सगळा जो आहे तो लालसरपणा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि पूर्ण प्लॉट असा हा दिसतोय। आणि इथं पण जर बघितलं तर हे सगळं जे आहे ते अशा पद्धतीचं लालसरपणा। तर ह्याचं प्रमुख कारण काय आहे? तर ह्याचं प्रमुख कारण म्हणजे इथं दलदलयुक्त ही जागा आहे, इथं सगळं पाणी साचून राहिलेलं, वापसा परिस्थिती अजिबात राहिलेली नाही आहे। रानाला जर बघितलं तर इथं खाली शेवाळ्यासारखं पूर्ण रान झालेलं आहे बरं का। आणि त्याच्यामुळं इथं ह्या पिकाच्या मुळ्या ज्या आहेत ते पूर्णपणे चोकअप झालेल्या आणि मुळ्यांद्वारे जे आहे ते अन्नद्रव्य ग्रहण करता न आल्या कारणानं जे आहे ते इथं स्फुरद आणि पालाश या अन्न घटकाची जी आहे ते कमतरता निर्माण झालेली आणि त्याच्यामुळे हे पानं पूर्णपणे आता हे जे आहे ते पिवळे पडायला सुरुवात झालेली आहे। दुसरा विषय आणखीन एक प्रकारचा ताण नाही आहे, हा तर पाण्याचा ताण आहेच आहे, जास्त पाण्याचा। पण दुसरा जे आहे ते इथं बघा ताण वाढत गेला की अशा प्रकारच्या रसशोषक किडीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो। हे जे काही पानांखाली दिसतं ना आपल्याला, हे जे काही दिसतंय तर हे आहे पांढऱ्या माशीची जी आहे ते सुप्त अवस्था आहे, हे रसशोषक किडे। त्याच्यामुळं सुद्धा जे आहे ते इथं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ऊस पिकाचं नुकसान झालेलं आहे, हे सगळं पानं जे आहे ते वाळायला सुरुवात झालेली आहे। तर अशा ठिकाणी काय करायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते उताराला आडवे चर तयार केले पाहिजे आणि नाली जास्त खोल करून जे आहे ते आपण शेतामध्ये जे आहे ते पाण्याचा निचरा झाला पाहिजे। ह्या सगळ्यात महत्त्वाच्या उपाययोजना आधी आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा झाल्याच्या नंतर जे आहे ते इथं जे आहे ते तुमच्या ह्या पिकामध्ये अन्नद्रव्य ग्रहण करायला जे आहे ते मुळांच्या तिथं वापसा परिस्थिती निर्माण होईल। हा एक महत्त्वाचा विषय। आणि दुसरा विषय, अशा ठिकाणी जे आहे ते आपण पानांद्वारे जे आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे। मग ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी म्हणा किंवा हाय प्रेशर पंपाच्या सहाय्यानं फवारणी म्हणा, मग त्याच्यामध्ये 05234 सारखं खत जे आहे ते आपण फवारणी करणं गरजेचं आहे। आणि या माध्यमातून हा जो काही लालसरपणा निर्माण झालेला आहे तो आपण जे आहे ते घालवणं आवश्यक आहे। मात्र ह्याच्यामध्ये शेत वापसा परिस्थितीमध्ये राहणं हा एकमेव पर्याय इथं आहे।